पिंपरी चिंचवडमधील थेरगाव काळेवाडी नगर परिसरामधील एक महिला आपल्या मुलाबाळासह पायी वारी करत थेट मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्र्यांच्या दरबारी रवाना होताना आपण पाहत आहोत। खरं तर या महिलेचे बाथरूम म्हणजे संडास आणि बाथरूम दोन्हीही येथील लोकांनी पाडून टाकलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला याची काही तक्रारीची दखल देखील घेत नाहीत। 98 वर्षानंतर पुन्हा एकदा एका दलित महिलेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, कारण हिचे पाणी देखील बंद केलेले आहे। कुठून आले तुम्ही? आम्ही पिंपरी चिंचवडमधून आलो, थेरगाव मधून। काय तुम्ही असं गळ्यात बोर्ड लावून कुठे चालले? सरी आमच्यावर केलेले अन्याय आहेत ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय। आम्ही आता मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे। कुठून तुम्ही चालत आले? आम्ही तिथून थेरगाव मधून चालत आलो। काय नक्की मागणी आहे तुमची? काय झालं होतं? आमचा एक क्षुल्लक कारणावरून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून पोराला मारहाण केली, त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय, अत्याचारावर अत्याचार करायला लावले। आम्हाला 2-3 वेळा घरात घुसून काय मारलं, पोलिसांकडून काय मारायला लावलं, अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं, आमचं पाणी बंद केलं। आमचं सरकारने पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी। आणि आम्ही जाब विचारायला गेल्यावर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत ना मध्ये, ती मागं घ्या मग करून देतो। आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात। आणि जे गैर अर्जदार आहेत, ज्यांनी हे सगळं करायला लावलंय, सगळं रचलंय, सगळं थोतांड सगळं रचलंय, त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीयेत। त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या। अहो तुम्ही कंप्लेंट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे? काय अपेक्षा आहे? आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा। आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत नाहीत तोवर आम्ही आझाद मैदानावर राहणार। रेश्मा चव्हाण। मातंग समाजामधील कुटुंब थेरगाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहत असलेलं बापूजी नगर मधील मातंग समाजातील लोंढे कुटुंबीय स्वतःला न्याय मिळवून घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या दरबारीत पायी आणि चालत चाललेलं आहे। आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून, जवळपास 3 ते 4 वर्षांपासून या लोंढे कुटुंबियावरती त्या ठिकाणी अन्याय होत असल्याची माहिती आम्हाला त्या लोंढे कुटुंबियांकडून मिळालेली आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण या घटनेची तात्काळ चौकशीचे आदेश देऊन जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आपण त्यांना द्यावेत। संबंधित प्रकरण जे आहे हे पूर्वी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग प्रभागच्या अंतर्गत हा विषय आहे। आता सध्या या विषयाला काळेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत हा विषय येत असल्या कारणानं संबंधित प्रशासनाला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तात्काळ योग्य ते आदेश देऊन संबंधित दोषींवरती कारवाईचे आदेश द्यावेत, अशा प्रकारची मी सकल मातंग समाज त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटनेच्या वतीनं कळकळीची विनंती आणि आवाहन करतो। धन्यवाद। जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। माझा इंडिया न्यूज लोणावळा।